तसं मुळात तुम्हाला सांगू का, माणसाचं आयुष्य 40 वर्षाचे. तुम्ही मला महाराजाला येड लागले काय? पण खरं आयुष्य महाराज किती आहे माणसाला? 40 वर्ष. वरची जे 60 आहे ना, 60 ते उसनं आणलेले, उसनं. कोणाकोणाचे? बैल, कुत्रा, गाढव. तुम्ही म्हणाल कसं काय? आता सांगतो, नीट आहे का? हां, लक्ष फक्त माझ्याकडे राहू द्या. एकदा काय झालं, बैल, कुत्रा, गाढव आणि माणूस ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर बैल म्हणू लागला, देवा मी एवढं 40 वर्ष जगू शकत नाही. हा, दिवसभर मला शेतात काम, फार हाल होतात माझे, वेळेला चारा पाणी नाही, आपण नाही जगू शकत बाबा, मी फक्त 20च वर्ष जगणार. मग ब्रह्मदेवानी काय केले, त्याचे जे 20 आहे ते कोणाला दिले? बोला पटकन. माणसाला. 40 आणि 20 किती? 60. बाबा इथं बसले, त्यांचं कॅल्क्युलेशन एकदम खतरनाक आहे. 40 आणि 20 60. हे ऐकल्यावर कुत्रं इवळूच लागलं. म्हणले त्याला तरी चारा पाणी आहे, आम्हाला वेळेला भाकरी नाही, उलट दगड घातल्याशिवाय राहत. आपण पण नाही बाबा, 40 वर्ष जगू शकत नाही. मग ब्रह्मदेवानी काय केलं, त्याचे 20 वर्ष कोणाला दिले? माणसाला. 60 आणि 20 80. गाढ होतं, गडबडाला उडू लागलं. ते म्हणले यांना तरी घरी आणतात, घरी खायला पाणी देतात, काहीतरी चारा पाणी, पण मला काम झालं की शेतातच सोडून देतात, घरी सुद्धा आणत नाही. लई हाल, मी पण नाही जगू शकत 40 वर्ष, मी 20च जगणार. मग त्याची 20 कोणाला परत? माणसाला. 80 आणि 20 किती झाले वर्ष? माणसाचे वय किती झालं? 100. आता याचं पुढं नीट ऐका कसं काय, ऐका. 40 वर्षापर्यंत माणूस कोणालाच घाबरत नाही. तरुण असतो, कोणाला भीत? तारुण्यामध्ये न मानी कोणासे, तो कोणाला घाबरतच नाही, मानतच नाही. पण एकदा का 40 वर्ष झाले, मुलं मोठे होतात, कॉलेजला जातात, मुलीचं लग्न करायचं असतं महाराज. मग तो 40 वर्षानंतर असं काम करायला सुरुवात करतो, दिवस रात्र नुसतं शेतातच, ना कोणाच्या सप्त्याला, ना कोणाच्या कीर्तनाला, ना लग्नाला, ना कोणाच्या वासुशांतीला, ना पूजेला, नुसतं दिवसभर शेतातच काम करत राहतं. लोक म्हणतात ह्याला पार यड लागले, नुसतं बैलासारखं राबतच असतं. अहो ते बैलासारखं राबत नाही, ते वर्षच कोणाचे? 40 आणि 20 ते वर्ष कोणाचे? बैलाचेच आहे ना, मग ते तसंच काम करणार ना. आणि एकदा का 60 वर्षाचा झाला की त्याला सुना येतात, नातू. मग ते सुनावरच खवळण, नातूलाच खवळण, पोरालाच खवळण. ती सून म्हणती, महाराज काय सांगू, आमचं म्हातारं पार येडं झालंय, ओ येडं झालंय, नुसतंच कुत्र्यासारखं भू 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 भुकतच राहतंय. अहो भुकणार नाही, नाही तर काय होणार? ते वर्ष कोणाचे? अहो कुत्र्याचेच आहे ना. 60 आणि 20 80. आणि एकदा का माणसाचं 80 वय झालं, सहसा माणूस जगत, पण जर जगलंच, जाग्यावर पडून असतं पलंगावर. घरातली माणसं म्हणतात म्हातारा लई त्रास देतोय, ओ लई त्रास देतोय, नुसतं गाढवासारखं लोळतच असतं. लोळणार नाही तर काय होणार? वर्षच जमलं आता काय? मग असं माणसाचं महाराज आयुष्य आहे महाराज. मग या माणसाच्या जन्मात आल्यानंतर एक तर मिळत नाही, नशिबाने आपल्याला भेटलाय. असं म्हणतात आंधळाच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा हा जन्म आपल्याला भेटलाय ना महाराज.
मग या जन्मामध्ये आल्यानंतर देवाची भक्ती केली पाहिजे ना, केली पाहिजे का नाही? या देहाला मुळात पहिलं सांभाळा. आदरणीय भरत महाराज इथं उपस्थित आहेत. त्यांनी नुसता महोत्सव नाही केला खेड तालुका, त्यात आरोग्य शिबिर सुद्धा राबवले. ध्येय सुद्धा महत्वाचं आहे ना. सर सलामत तो पगडी. हा, सोपं नाही ना महाराज. ध्येयाला मला सांगा, आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय कामाचे? आपले गुडघे गेले, दारासमोरून दिंडी चालली, हा, काय कामाचं आहे महाराज? मग पहिलं देह व्यवस्थित ठेवा महाराज. शरीर सुद्धा एक संपत्ती आहे महाराज, व्यवस्थित सांभाळ करा. देह मिळत नाही, नशिबाने मिळालाय. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. हो, देवाला मिळत नाही, आपल्याला मिळालंय, हा नरदेह महाराज. मग या नरदेहामध्ये येऊन देवाची भक्ती केली पाहिजे. पण कोणती? देवाला जी आवडते ती. देवाला कोणती आवडते? संकल्पावी माया संसाराची. इथपर्यंत आपण आलोय. आता याच्या पुढचा मुद्दा आहे का? तुकोबराय म्हणतात भक्ती करा, पण कसं राहा? समाधानी राहा. कसं राहा? समाधानी राहा. आणि महिला म्हटलं आज लोकांकडे काय नाही, हा, समाधानच नाही हो. इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकाचा सुद्धा हात वर नाही. समाधान नाही ना. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहूच शकत नाही महाराज. हा हा हा, बोटावर मोजणारे लोक असतात, नाही तर बाकीचे काहीच नाही. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसानी मळका असावं, मळक सातकर स्थळ मळका असावं पण जळक नसावं. मळ साफ होतो. आता लय पावडर, सर्फेक्सल, टाईड रेन आला, घडी, वॉशिंग मशीन, सगळा तुमचा मळ साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत. माणसाने जळू नये, समाधानी असावं. आता समाधान नाही. मी नेहमी ते सांगतो कीर्तनामध्ये, दुसऱ्याच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेल ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं ना देणं. समाधान नाही ना. समाधानी असावं माणसाने महाराज. समाधान राहिलं नाही. हसलं पाहिजे महाराज, आनंदात राहिलं पाहिजे. हो, कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, हसता येतं त्याला चार माणसात, गर्दीत घुसता येतं, हा घुसता येतं. हसलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे महाराज. हा, पंढरपूरच्या वारीत घुसता येतं ना, हसून खेळून राहिलं, वा वा वा, हसलं. उद्या आळंदीलाच जायचं का, वा वा वा. असं आनंदाने हसून खेळून राहिलं पाहिजे महाराज. आणि ज्याला हसता येत नाही ना, जे हसून खेळून राहत नाही ना, त्याला मग अटॅक येतो. बातम्या वाचता का नाही? वाचता का नाही? हा, मी सांगतो ना काय बातम्या. टाइम मग मी टाइम काढून आलोय ना आजी, मी सांगतो ऐका. 25 वयात अटॅक आहे महाराज आजकाल. 25 वयात, 30 वयात, 35 वयात. हे काय अटॅक येण्याचं वय आहे का? हां, अटॅक कशामुळे येतो? पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो. आपले पूर्वज बघा ना, पूर्वज, आजोबा, पंजोबा कसे राहत होते? काय होतं त्यांच्याकडं? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर समाधानी. जास्त पैशांची हाव नव्हती, समाधानी होते. तेव्हा दवाखाने पण जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? कसे होते? समाधान. आता आजकाल समाधानच नाही महाराज. समाधान राहिलं पाहिजे महाराज. समाधान म्हणजे काय बघा, आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुखी, स्वतःच्या दुःखानं दुखी नाही. आणि सुखी जरी एखादा दिसला ना, तरी तो वरून सुखी, आतून दुखी. तुम्हाला उदाहरण देऊ का? नियतीला दिवस गेले, नियती बाळंत झाले, आणि नियतीला जुळी मुलं झाली. जुळी, एकाचं नाव सुख, एकाचं नाव
आता लक्ष माझ्याकडे राहू दे बरं का. जुळी मुलं झाली, एकाचं नाव सुख एकाचं नाव दुःख. सुख दुःख जरा मोठे झाले, ग्राउंडमध्ये खेळायला गेले. आता बसणारी मंडळी मला उत्तर द्या, सगळी मुलं कोणासोबत खेळतील? काय अवघड आहे घ्यायच्यात? कोणासोबत? सुखासोबत. अहो दुःखासोबत कोणी खेळानीच हो. ते दुःख रडत रडत घरी आलं. आईला म्हणलं, आई माझ्यासोबत कोणी खेळानीच, माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. आई म्हणली, जगाचं काय घेऊन बसला बाळा, मी सुद्धा तुझ्यासोबत नाही. दुःखाची आई सुद्धा दुःखात त्याच्यासोबत नाही. पण शेवटी आई ती असू दे ते लहानच मुले राहू दे. इकडे लक्ष द्या, ते लहान मुलांचं चालतं महाराज. ते लहान मुलं देवा घरची, लहान मुले देवा घरची, आणि मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असं? मला एक सांगा, आता किती वेळ झालाय? दीड तास तुम्ही माझ्यासमोर बसलेत, 9:30 वाजून गेले. तुम्हाला घरची आठवण झाली का? झाले का? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय? वर अजून मी काय गेलो? मी वर गेल्यावर तुम्हाला मिस कॉल देईल, मग सांगा ना वर काय. नाही ते खरं स्वर्ग हाच महाराज. हा सुख सोहळा स्वर्गे नाही. वा 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 वा. इकडे लक्ष द्या. कुठं काय विषय चालला होता आपला? हा सुख दुःख. हा दुःख. पण आई इथं आलो होतो. आई म्हणली, ठीक आहे बाळा रडू नको, तू तुझ्यासोबत कोण नाही खेळत, रडू नको बाळा. घेऊ का? हा प्रकाश महाराज, आता ते विषयाला काही धरून नाही, पण तुमची फरमाईश असेल तर घेऊ का? घ्या. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे चांदीचा पौरा, चांदीचा पौरा तुला खेळाया देते, चांदीचा पौरा तुला खेळाया देते, खेळाया देते पाणी घेऊन येते, खेळाया देते पाणी घेऊन येते, खेळाया देते पाणी घेऊन येते. एका जनार्दनी एका जनार्दनी तुला धोका मी देते, एका जनार्दनी तुला धोका मी देते, धोका मी देते पाणी घेऊन येते, धोका मी देते पाणी घेऊन येते, धोका मी देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते,
ते गाणं गाडीत ठेवावं लागते मला आता. आणि हे तर काय कधी येणार आपल्यासाठी, प्रेमाचे संबंध. वा वा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हो, पूर्वी काय मोबाईल होता का? पोरगं रडायला लागलं, रडू नको बाळा, चांदीचा भोवरा, लोण्याचा गोळा. आणि आता पोरगं रडायला लागलं, मोबाईलचं डबड. तुला खेळाया देते चार्जर घेऊन येते. अवघड आहे महाराज. बस आता आपण आपल्या विषयाकडे येऊ. काय विषय चालला होता? आई ती महाराज, हा विषय चालला होता. आई म्हणली दुःखाला आलं रडू नको, तुझ्यासोबत कोणी खेळत नाही ना, रडू नको. आपण एक आयडिया करू. काय आयडिया? तिने सुखाला जवळ बोलवलं, दुःखाला जवळ बोलवलं. ती मुलं कशी जुळे. तिने काय केलं, आईने सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे पाठवलं खेळायला. आता सगळे कोणासोबत खेळतील? दुःखासोबत. सुखासोबत आता कोणी खेळा नाहीच. म्हणजे आपण सुद्धा वरून सुखी पण आतून दुःखी. आपण नुसतं दिसायला सुखी हो. मला एक सांगा, माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. आता बोलत जा, आमदार झाला म्हणून, आवाज येऊ द्या ना, आमदार झाला म्हणून मंत्रीपद मिळालं नाही, दुःखी. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पाहिजे ते खातं मिळालं नाही, दुःखी ना. मुलीचं लग्न जमलं, सुखी. सासरची माणसं चांगली नाही, दुःखी. गोरी बायको मिळाली, सुखी. हा, गोरी. लग्नाचं तर लय अवघड महाराज. आता जे राहिले तुम्ही माय का काय बघता? अहो माझं झालंय. याला वाटलं महाराजाचं चाल काय रे देवा. तुमच्याच मनात आलं होतं खरं सांगा. हे लय बोलते वर तोंड करून, ह्याच झालंय का बघा. मग एवढ्या डेअरिंग मध्ये बोललो असतो का? वा वा वा. लग्नाचं लय अवघड काम. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, पण ज्याचं नाही झालं ते रोज एकच गाणं ऐकतं. असं कॉर्ड लावतं कानात, वायरी घालतं आणि एकच गाणं ऐकतं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. वा वा वा. जरा टाळ्या वाजवा. नाही खरंच माहित नव्हतं बाबा टॅलेंट मला. आणि ज्याचं एकदा लग्न झालं ना एखाद्याचं की त्याचं मग गाणंच बदलतं. ते म्हणतं ये क्या हुआ, कैसे हुआ. ते म्हणतात क्यों हुआ. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी. लय अवघड झाले महाराज लग्नाचं. म्हणून ज्यांचं झाले त्यांना एक टिप देतो मी. तसं तुम्हाला भरपूर अनुभव आहे, पण एक माझा उपदेश घ्या. घरात प्रेमाने राहा, पती पत्नीने एकमेकांसोबत. हो.
अजून मला सांगायचं होतं थोडं पुढं, पण ठीक आहे. त्यांना तेवढंच वाक्य आवडलं. काय बोलला महाराज, वा. प्रेमाने राहिलं पाहिजे, पटलं बाबा महाराजाचं आपल्याला. पुढचं ऐका ना बाबा. हां, प्रेमाने राहिलं पाहिजे. कारण मी नेहमी सांगतो, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. आता ऐका, पुढचं चाक म्हणजे पती, मागचं हा बोलत जा, पुढचं नवरा आणि मागचं. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं, चैन कुठल्या चाकाला? मागच्या चाकाला, मग ते थोडं भाव खातं. पण मी नेहमी सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज, बोला पटकन, गरज. तुम्ही म्हणाल का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं वय अहो खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचं आहे. बॅलेन्स, समतोल असावं, बॅलेन्स असावं महाराज. आणि मी नेहमी याचं पुढचं एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच पाहतात. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त? म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं, बॅलेन्स, समतोल असावं, बॅलेन्स असावं. वा 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 वा. काय विषय चालला होता आपला? हा, आई ते आता कवर आई ती आई. हा, प्रेमाने राहा. अहो त्याच्या आधी. हा हा, आता मी सांगतो. अहो मी कीर्तनकार, मला माहिती आहे ना काय विषय चालला होता. आहे का? गोरी बायको मिळाली म्हणून सुखी. इथं आलो होतो का नाही नवनाथ साहेब? मी कुठेही फिरू त्या जागेवर येणार. हां, तुम्ही फक्त जागेवर राहा. गोरी बायको मिळाली सुखी, तिचं ना आपलं पटत नाही, दुखी. हो, लई पैसा भेटला म्हणून सुखी, मिळालेला पैसा चोरीला गेला. हे चालूच राहणार आहे 12 वाजेपर्यंत. हे कुठं थांबते का? हो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे महाराज. मग दिसतोय वरून सुखी पण आतून दुःखी महाराज. मग सुख जर पाहिजे असेल तर ते देवाकडे. सुखा लागे जरी करीसी तळमळ, जाय एक वेळ. मग सुख देवाकडे. मग माणसाने सुखी असावं, समाधानी असावं. हेच अभंगाचं दुसरं चरण. ठेविले अनंत तसंच रहावे, ठेविले अनंत तसंच रहावे. वा. मला सांगा बसणारे मंडळी, जास्त वेळ न राहिला, पण तरी गायन करणं सोपं आहे का? हा, सोपं आहे का? काही न वर्ष जातं नुसतं सा लावायला. सोपं नाही, कष्ट आहे त्याच्या मागं. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मागं 10-10 वर्ष तप आहे महाराज. बोट फुटतात वाजू वाजू, रियाज करू करू, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं महाराज. बरं ते जाऊ द्या. हां हां, वाजवा वाजवा, मोकळ्या मनानं वाजवा. आता याच्या पुढचं आहे का? कीर्तन करणं सोपं आहे का? हा, तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर काय म्हणता हे महत्वाचं आहे. चांगलं झालं, धन्यवाद. सोपं नाही महाराज, त्याच्यामागे कष्ट आहे बाबा. मी नेहमी सांगतो, रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो सतकर साहेब. रॉकेट काय उंच उडते, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला मग तसं आमच्याकडं बघितलं तुम्हाला वाटत असाल महाराज लोकांची लय मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला सोपं आहे काय? दिसायला चांगलं वाटतं. माझे कडक कपडे बघून म्हणतील महाराज मोठा आहे, पण मला गाडीचे हप्ते आहो. दिसायला चांगलं वाटतं, वरून
सुखी आतून काय बोलता? बघा मी नेहमी सांगतो, कीर्तनात सांगत नाही, विषय निघाला बनवून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती? 30,000 दिवस आहे गाडीत आणि रात्रही घरी जाईल याची गॅरंटी नाही. आज काय खरंच जाऊन देत नाही वाटतं तुम्ही. सोपं आहे का महाराज? आहे कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ, तसं आम्ही दिवस रात्र शिजतो महाराज. हो. एक जण तर नुसताच कणायचा, महाराज तुमची लय माझ्या. म्हणलं कणू नको, 8 दिवस गाडीत बस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते? इथं रती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस गाडीत टाकलं महाराज. असं फिरवलं रोज, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, दिवस रात्र गाडी, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वाऊचा देवा सगळ्यांना हाय राहू द्या. ते काय होणार मग, ते तुमच्याकडेच बघणार लोक. वा. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान फार महत्वाचं आहे. समाधानी असावं महाराज, नाहीतर मग भोगन ते फळ प्रारब्ध लई खतरनाक विषय महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात. एकाचा दिवसा बाराला, एकाचा रात्री बाराला, एकाचा अष्टमीला, एकाचा नवमीला, एकाचा पावसाळ्यात, एकाचा. तुम्ही म्हणा कालाचं कीर्तन चालू झालं काय? तसं काय नाही. मी काय सांगतो, देवाला चुकलं नाही, आपल्याला काय चुकणार आहे? अजिबात नाही महाराज. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोये बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही. एका बापाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला? कणा गडी उठलाच नाही, आणि उठला तर त्याला तलाठी सापडला. आणि आपल्याला काय माहीत? लय अवघड कार्यक्रम. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. हो, पण कर्म आपल्या हातात आहे ना. कर्म आपल्या हातात आहे. प्रारब्ध जरी बदलता येत नसेल, पण कर्म आपल्या हातात आहे. चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज. हो, इथं 2-2 आहे. कुठे गेले ते? एक जण तिकडं थांबा ना त्या पोरांपाशी. मला इथं कोणी खात नाही. तिथं एक जण थांबा आणि एक इथं थांबा. मग ते पोरं म्हणजे जरा शांत राहतील. एक जण जावा तिकडं जावं पटकन. शेवटचे 10 मिनटं ते आधीच करायला पाहिजे होतं. असं ते लहानच आहेत. त्यांच्यावर बोलायला मला 1 तास आहे, पण टाईम नाही माझ्याकडं. वा. हां,
प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. म्हणून चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, आचरण चांगलं पाहिजे महाराज, बोलणं चांगलं पाहिजे. बघा, शब्दांनीच माणसं जोडली जातात आणि शब्दांनीच माणसं तोडली जातात. म्हणून माणसाने विचार करून शब्द वापरावे. माणूस शरीर जसं सुंदर ठेवतो तसं माणसाचे शब्द सुद्धा कसे पाहिजे, सुंदर पाहिजे. कारण एक वेळ माणूस चेहरा विसरतो पण बोललेले शब्द विसरत नाही. म्हणून शब्द कसे पाहिजे, चांगले पाहिजे. विचार करूनच बोललं पाहिजे माणसाने. बोलताना जरा विचार करून गेलं. साच आणि मवाळ मितले जैसे रसा, शब्द जैसे कळोळ अमृताचे, वेची ते वचन जेणे राहे समाधान. चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो. आणि बोलताना जास्त भावनिक होऊन जमत नाही महाराज. काही लोक बुद्धीला सोडून देतात आणि भावनिक होतात. पण जे बुद्धीला सोडून जास्त भावनिक होतात त्यांना जगात कोणीही मूर्ख बनवू शकतं. मी तर असं म्हणेल, भावनिक असावं पण इतकं पण नाही की तुम्हाला कोणी येडं बनविल. जरा बुद्धीचा पण विचार केला पाहिजे. बोलताना विचार करून बोललं पाहिजे. कारण ज्याने जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. हो, चांगलं बोला, चांगलं वागा महाराज. हो. एका ठिकाणी कीर्तन होतं माझं. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. कीर्तनात फक्त मी एक वाक्य वापरलं, जसं पेराल तसं जसं पेराल तसं उगवेल. काही चुकीचं आहे का? प्रमाणे शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. कीर्तन झालं, ते माझ्या जवळ आलं, मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? बोललेच का? मी म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हणलं नाही नाही नाही, बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला. टरफला आलो कुठून? मग त्याचं म्हणणं काय होतं, जे पेराल ते म्हणजे शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे, त्याचं असं म्हणणं होतं. मी म्हणलं टरफलाच्या आत आहे ना? तो म्हणतो नाही नाही, जे पेराल ते. माझी अकलच बंद झाली. पण मी हुशार, त्याला म्हणलं उत्तर पाहिजे ना, देतो, फुकट नाही, घरी चहा प्यायला ने. म्हणलं ठीक आहे. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय आणू नको. तो कपात चहा घेऊन आला. त्याला म्हणलं फक्त चहा. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट काही नाही. अरे त्याला म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? म्हणलं बावळा टटर फलाशिवाय कुठे शेंगदाणा असतं? तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणत तुला पहिले अक्कल नव्हती का? आपण एक बोललो की लोक वेगळंच करतात महाराज. हो. बघा, संतांचा ऐका, अर्थाचा अनर्थ करू नका. संतांनी सांगून ठेवलं 450 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी, पण लोक ऐकत नाही. ऐकलं पाहिजे. आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, बघ दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, बघ दुसरा येईल, हे जरी नाही काल. ते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा, काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा. जनार्दनी आमचं काय बा जाईल, जनार्दनी आमचं काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, ऐसा बोल बोल तो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, ऐसा बोल बोल तो पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी, वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, हे वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी. लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान कोटी, लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान कोटी. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा,
अवघा अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे सगळ्यांनी टाळ्या वाजवा हा टाळ्या 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 हा वा वा दादाचं दातवन घ्या ग कोणी आवाज मला आला पाहिजे हा एक दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा बोला कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दादाचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवन घ्या ग कोणी मी थांबल्यावर कसं काय वाजवतं हा एक कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया आपला आराम करायचा थोडा तुम्हाला वेगळं निमंत्रण दिलं पाहिजे हा या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बरोबर थांबल्या वाजवता बरं का या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया वागा सोम वागा प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी मला सगळं दिसतंय बरं का ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी
हात 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 वरती, हात हात माग बसलेले हात, हात सगळ्यांचे हात वर. एक 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 एक. पिंगळा महाद्वारी बोला बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोला बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजून घ्या. वा वा वा. हा आनंद तुम्हाला कुठं पाहायला भेटणार? इथं आनंद, इथं नाचता नाचता कळाला देवाचा नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. टाइम झालाय महाराज. कसा गेला कळला नाही, पण थांबावं लागेल ना. उद्या सकाळी कीर्तन आहे मला, कवर चालू व्हायचं. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो महाराज. हो, उत्कृष्ट गायक वादक सगळीच माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी तो उपस्थित आहेत महाराज. कोणाकोणाचं नाव घ्यावं महाराज. सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विशेष कौतुक करावं महाराज आपल्या साऊंड सिस्टीमचं महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता इथं असं झालं आहे, सगळीच आमचे जुनेच संबंधाची मंडळी हे सुद्धा संदीप भाऊ आरोडे इथं उपस्थित आहेत महाराज. अगदी आपलं जे मंदिर आहे बाबा घरी विठ्ठल रुक्मिणीचं, त्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा तेव्हापासूनची आमची ओळख, तेव्हापासून त्यांचीच सिस्टीम असते आपल्या घरी. आणि मला तरी वाटतं खेड तालुक्यामध्ये सर्व नामवंत साऊंड सिस्टीममध्ये त्यांचा नंबर लागतो महाराज. एवढं सुंदर महाराज. भरपूर ठिकाणी फिरतो आपण कार्यक्रमाला. अगदी मी 4 राज्यात कार्यक्रम करतो, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा. सहसा खेडमध्ये असतो, म्हणजे 99% बाहेर, 1% खेडमध्ये. आता वाढत चाललेत. बाबांची कृपा असं म्हणायला लागेल मला. त्यांचं प्रेमापोटी मी घेतो कार्यक्रम महाराज. त्यांना मी नाही म्हणत कधी. हो, पण एवढ्या ठिकाणी कार्यक्रमाला फिरतो बाहेर राज्यात. भरपूर मोठी मोठी सिस्टीम असते, मोठा साऊंड, मोठा स्पीकर, मोठी मशीन. पण सर्वात जे महत्त्वाचं असतं ते ऑपरेटिंग. वेळेला काय पाहिजे गायकाला, महाराजाला, वादकाला? बेस पाहिजे, इको पाहिजे का ट्रबल पाहिजे? नाही तर महाराज ट्रबलमध्ये यायचा. पण आदरणीय संदीप भाऊ आरोडे, खूप सुंदर महाराज. तुमच्या बोटामध्ये जादू आहे आणि ती जादू आम्ही सर्वांनी आज पाहिली महाराज. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महाराज. वा वा वा. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आता आहे आपण 30 मार्चला परत भेटतोय, आपल्या घरी कार्यक्रम आहे, त्याचं तुम्हाला वेगळं निमंत्रण देईन. इथं देत नाही, अजून टाईम आहे. वा. सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय भरत महाराज थोरात आहेत, नवनाथ साहेब थोरात आहेत, प्रकाश महाराज गुंजाळ आहेत, सर्व प्रेमाची मंडळी महाराज. आपले एरंडे महाराज आहेत, चव्हाण महाराज आहेत, वाल्मिक महाराज आहेत, इकडं चौधरी महाराज आहे, बजरंग महाराज आहे. कीर्तनामध्ये ज्यांच्यामुळे भरतो रंग असे आमचे बजरंग. असे प्रत्येक कीर्तनात म्हणत असतो महाराज. हां, तिथंही मागं आता आठवड्यात 2दा भेट आहे. गोलापूरला होते, आता इथं भेट झाली. परत काय सांगता येतं महाराज, भेटीगाठी होतच राहतात. सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कोणी राहिलं नाही ना, आणि जरी राहिलं तरी त्यांचं मनापासून धन्यवाद. हो, झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली.